बघा आपण आता या ठिकाणी आलो, जेव्हा आपण दुर्गाडीला होतो, दुर्गाडी येऊन लाल चौकी मार्गे आपण नेटिवली कुठला नाका बोललो त्या ठिकाणी आलो, तलवली नाका. तलवली नाक्यावरून आपण इकडे मुंबई ठाण्याच्या दिशेने आलेलो. समृद्धी महामार्गावर जो प्रवेश राहतो तो या ठिकाणी आहे. हे जे काम सुरू आहे या ठिकाणी तुम्ही जेव्हा कल्याणहून यार बापगाव आधारवाडी मार्गे इथून तलवली नाक्यावर, तेव्हा तुम्हाला या रस्त्यावरनं वळण घेऊन, आज सध्या कामे सुरू या रस्त्यावर वळण घेऊन मग तुम्हाला समृद्धी महामार्ग प्रवेश मिळणार आहे. ही एंट्री राहणार आहे कल्याणहून येथील त्यांच्यासाठी. आता आपण किती मोठा पेरा मारला ते तुमच्या लक्षात आला असेल. आणि तुम्ही पाहिजे ते सायदारा इंटरचेंज खूप मोठे काम सुरू आहे. समोर उतरण राहील मुंबईसाठी ठाण्यासाठी, आणि इथे देखील जे ते मुख्य जे मुंबई ठाण्यावर येते त्यांच्यासाठी इथनं चढून राहील जी इकडे जाईल. आणि आताच्याकडे समृद्ध महाराजाच्या गाड्या जातात ते इथून पुढे साधारणतः 1.5-2 किलोमीटर अंतरावर वरण आहे. वडपेच्या जी टेकडी बोलतात ग्लोबल कॉम्प्लेक्स, त्या ठिकाणी आता आपण जाऊयात आणि तिथे पाहूयात. मी योगेश आत्मा आंबवले खास आपल्यासाठी. आता जो मी फेरा केला तो भिवंडी ते कल्याण, म्हणजे मी भिवंडीला राहतो, तो साधारणतः 10 किलोमीटर. आणि तिथून लाल चौकी, दुर्गाडी ते लाल चौकीपासून तलवली नाक्यापर्यंतचा 15-16 किलोमीटरचा प्रवास. तलवली नाक्यावरून इथे साधारणतः 1.5-2 किलोमीटरचा प्रवास. आणि इथून अजून म्हणजे साधारण 10, 15, 25, 27 आणि 1 किलोमीटरचा प्रवास केलेला आहे आपल्याला दाखवायला की कल्याणहून समृद्धी महामार्गावर कशा. चला आता पुढे जाऊया. समृद्धी महामार्गावर काम किती झाले, रस्ता तयार आहे की नाही ते मी तुम्हाला आता दाखवतो. चला बरं, तुम्ही काम मारून घ्या. पूर्णपणे तयार झालेले आहेत, पाहू शकता. आता मी तिथे खाली उभा होतो, त्या ठिकाणी मी तुम्हाला बोललो की कल्याणहून आल्यावर वळण कसं राहणार आहे. तर तुम्ही पाहू शकता रस्ता तयार झालेला आहे, पूर्ण RCC रेडी आहे. हा जेव्हा तुम्ही कल्याणवरून तिथून याल तलवली नाका, तेव्हा इथनं तुम्हाला चढण घेऊन हा रस्ता एकदम रेडी झाला आहे. इथून पुढे जाणे, पुढे गेल्यास कुक्षे इंटरचेंज बनत आहे. कुक्षे इंटरचेंज जो दिल्ली मुंबई एक्सप्रेसवेचा मेन सब इंटरचेंज आहे, तिथून उतरून मग समृद्धी मार्गाच्या दिशेने आपल्याला जाणे. आणि तो रस्ता सर आमने इंटरचेंजच्या ठिकाणी जातो, जो मी तुम्हाला अगोदर दाखवला आमने इंटरचेंज त्या ठिकाणी जातो. आणि ते पूर्ण रस्ते तुम्ही रेडी आहेत, पाहू शकता. हा जो आहे मुंबईसाठी वळण आहे. हा बघा, हे 2 लेन आहेत. मी तुम्हाला क्लिअर कधी सांगतो, इथे देखील रस्ता तयार झाला आहे. ठाणे मुंबईच्या दिशेने उतरण राहील. जेव्हा आपण समृद्धी मार्गाने येऊ, कुक्षे इंटरचेंजच्या इथनं वळण घेऊन आपण येऊ, तेव्हा ह्या मार्गाने ठाणे मुंबईला उतरणे आपल्यासाठी. तुम्हाला रस्ते मी दाखवतो. पहिला रस्ता जे उतरण ठाणे मुंबईच्या दिशेने, हा एक लेन. हा रस्ता कशासाठी, हे 2 रस्ते आहेत एकंदरीत, माहीत नाही कुठले आहे. हे जे आपण मुंबई नाशिकवरनं जेव्हा येऊ त्यावेळेस जे आपल्याला समृद्धी महामार्ग जाण्याचे हे रस्ते बनणार आहेत. आणि ते बाजूचे ते उतरण आहे. इथं थोडा कन्फ्युजन आहे मला, कारण जर आपण ठाणे मुंबईवरनं आलो, ही मला वाटतं नाशिकला उतरण जी आहे ना ती कदाचित ही राहील. इथून गेल्यावर एक उतरण राहील जे खालतून नाशिकसाठी राहील अंदाजे. ही जी आहे उतरण, इथे एखादा मोठा बोर्ड लागलेला असेल. आणि ही जी उतरण आहे ही कदाचित पुढे गेल्यावर तिथनं उतरून नाशिकसाठी जे वळण असेल. आणि ही जे ही इनकमिंग आहे, जे आपण मुंबई नाशिकवरून समोर कामे सुरू आहेत, ते ह्या मार्गाने आपण सरळ समृद्धी मार्गाच्या दिशेने जाऊ, किंवा मुंबई ठाण्याहून आलो ह्या मार्गाने आपण भिवंडीहून आलो ठाण्यावर तर उतरून कुक्षे इंटरचेंज जाऊ, उतरून आपण गुजरात वडोदराच्या मार्गाने जाऊ शकतो. खूप मोठं कन्फ्युजन आहे इथे. असं मी तुम्हाला दाखवायला आलेलो कल्याणवरनं कसे जावे ते. चला पुढे जाऊयात.
काही जरा वेळ लॉजिस्टिक त्या ठिकाणी आपण पोहोचलो